पुढची बातमीकडे वळणार आहोत। संभाजीनगरामध्ये झेडपी सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न होतोय। मंत्री अतुल सावेंकडून सदस्यांना पैशांचं आमिष दाखवलं जातंय असा आरोप अंबादास दानवे यांनी अतुल सावेंवर केलेला आहे। सदस्यांना 1.5 कोटींची ऑफर दिली जाते असाही दावा दानवेंकडून करण्यात आलाय। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केलेत। संभाजीनगरमधील भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय। सावेंनी पैशांचा आमिष दाखवत सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचं दानवे म्हणाले। इथं मंत्री त्यांचे एकच आहे, अतुल सावे। मला जे सदस्यांनी सांगितलेलं आहे माझ्या समक्ष, या सदस्यांना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी तर सांगेल 1-1.5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते आणि या सदस्यांना आमच्यासोबत अशा प्रकारचे काही जणांना फोन आलेले आहेत। मी त्या सदस्यांची सुरक्षितता म्हणेन, नाही तर अन्य काही। आता जसं बघा, आमच्या एका महिलानं जिल्हा परिषद सदस्य उगाच काही नसताना तिच्यावर राईटची केस दाखल केली। महिला आहे, ती तिथं नव्हती, ती इथं संभाजीनगर तिच्या गावाकडे गुन्हा दाखल झाला। परंतु भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं प्रयत्न करते हे मी सांगू इच्छितो। माझ्याकडे याचे यथावकाश सगळे पुरावे आहेत, कोणाशी बोलले, काय बोलले, सगळे पुरावे आहेत।